साटेली भेडशी इथं दुचाकी घसरून भीषण अपघात झाला। यात युवक जागीच ठार झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय। 22 वर्षीय मुदतसर मसूद सय्यद असं मयत युवकाचं नाव आहे, तर 21 वर्षीय दानिश हुसेन सय्यद असं जखमी युवकाचं नाव आहे। आवाडे येथील हे रहिवासी आहेत। जखमींवर गोवा बांबूळ इथं उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुदतसर आणि दानिश हे दोघेजण दुचाकीनं दोडामार्गला कामानिमित्त गेले होते। दोडामार्गहून साटेली भेडशीच्या दिशेनं जात असताना त्यांची दुचाकी अत्यंत भरधाव होती। त्यामुळे साटेली भेडशी येथील मैदानाजवळील वळणावर दुचाकी स्वाराचं नियंत्रण सुटलं आणि ती घसरून रस्त्यावर आदळली। या अपघातात दोन्ही युवक गंभीर दुखापती झाले। दोघांच्या डोक्यातून तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव येत होता। रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता। दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना तातडीनं येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र मुदतसर याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला। जखमी दानिशवर गोवा बांबूळ इथं उपचार सुरू आहेत। मुदतसर हा कोल्हापूर इथं शिक्षणासाठी राहत होता। त्याच्या आजोबांचं निधन झाल्यानं रविवारी त्याची विधी क्रिया होती। या निमित्त तो आवाडी इथं आला होता। मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच दडलं होतं। त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे।